जरांगे पाटलाच्या मनावर राहणार. हो, जरांगे पाटील साहेब पाटील सांगतील तेच करणार. काय वाटतं? आम्हाला फक्त तुतारी आणि जरांगे पाटील दोनच. तुतारी आता जे असणारा मुख्यमंत्री याच्यासारखा मुख्यमंत्री परत होणार सुद्धा नाही. आता जे मुख्यमंत्री आहे असा मुख्यमंत्री मी आतापर्यंत पाहिला नाही. महिन्याला घरी महिन्याला 1500 रुपये मिळतात, याचं थोडस भान घेतलं पाहिजे. आणि ह्या मर्दा याची नोंद सगळ्यांनी घ्यावा. आणि हे सरकार पुन्हा एकदा काय परिस्थिती? धोंडे, भीमराव धोंडे. मतदारसंघामध्ये काय चित्र आहे? भीमराव धोंडे. दोंडे. हो, कशामुळे बरं? काय सुरेश दसांना आणि धोंडे साहेब यांच्यामध्ये दोघांमध्ये टचल होईल. कोणाची हवा आहे? कोण राहील? दसांना आणि धोंडे साहेब या दोघांची हवा समसमांतर राहील. याच्यामध्ये थोड्या फरकाने काहीतरी कमी जास्त होईल. उभा कोण राहते ह्याच्यावर डिपेंड राहील. सध्या तुमच्या भागात कोणाची हवा आहे? काय वाटतं? आजबे, धोंडे, दरेकर? आता सध्या रनिंग आमदार आजबे काका आहेत. आजबे चांगलं काम आहे त्यांचं बी. पाटोदा शिरूर मतदारसंघाची निवडणूक आता सुरू होणार आहे. अवघ्या काही दिवसांनीच ही निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये कशा पद्धतीने ही निवडणूक राहणार आहे, आष्टी, पाटोदा आणि शिरूर विधानसभेचा आपण आढावा घेतो. पाटोद्याच्या आठवडी बाजारामध्ये सध्या आपण आहोत आणि याच बाजारामध्ये काय नागरिकांचं मत आहे बघून. आष्टी विधानसभेच्या पाटोदा तालुक्यातल्या आठवडी बाजारामध्ये सध्या आपण आहोत आणि आपल्यासोबत सर्व शेतकरी, त्यांना विचारू कशा पद्धतीने मागील काही दिवसापासून पाऊस पाणी झालं तुमच्या भागात, काय सांगाल? पाऊस पाणी अतिवृष्टी झाली, नुकसान झाले भरपूर. काय काय झालं? सोयाबीन झाली, पुन्हा कापूस झाला, तूर झाली, सगळे पाण्यात आले. तुम्ही कोणत्या गाव? सोनेगाव, पाटोदा तालुका सोनेगाव. तुमच्या गावामध्ये मागील 5 वर्षामध्ये विकास काम वगैरे झाले? काम काय एवढे जास्त नाही झाले. खासदाराचा फंड ₹1 बी नाही आमच्या गावाला. ₹1 सुद्धा फंड नाही. आता आष्टी विधानसभेची निवडणूक लागणार आहे. आमदार बाळासाहेब आजबे, आमदार सुरेश धस, धोंडे, दरेकर हे उभा राहण्यासाठी तयार आहेत. काय वाटतं तुम्हाला? काय चित्र आहे? आम्ही जरांगे पाटलाच्या मनावर राहणार. हो, जरांगे पाटील साहेब पाटील सांगतील तेच करणार. अजूनही आपल्या सोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल? काय पाऊस पाणी फार नुकसानी झालेत. उडीद, सोयाबीन, तुरी, काय 12 पिकं गेलेत काय म्हणजे. आणि अतिवृष्टी शेतामध्ये काय होतं? आमच्या शेतात उडीद, सोयाबीन. आम्हाला 8 दिवस नदीचं पाणी आमच्या शेतात होतं. 4 दिवस. कोणतं गाव? नदी, पारगाव, उमरा. 2 वेळेस गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही आठवडी बाजारात येत. हो. काय बाजारात परिणाम झाले? बाजार परिणाम झाला, लोक कमी आहे संख्या आणि महागाई खूप आहे. आता तुमच्या आष्टी विधानसभेची निवडणूक लागणार आहे. धोंडे, दरेकर, धस, आजबे हे उभा राहणार आहेत. काय वाटतं? आम्हाला फक्त तुतारी आणि जरांगे पाटील दोनच. तुतारी. तुम्ही काय सांगाल? कुठून आहे? आष्टी तालुका. बाजारात कुठून आले तुम्ही? आष्टीहून आलो. हातोला. काय चित्र आहे ना आष्टी पाटोदा शिरूर मध्ये? धोंडे, दरेकर, आजबे, धस उभा राहणार. कसं आहे सांग की तुझं काय म्हणे. आतापर्यंत 50 ते 60 वर्षामध्ये ₹1 कोण दिला नाही. आता जे असणारा मुख्यमंत्री याच्यासारखा मुख्यमंत्री परत होणार सुद्धा नाही. आता जे मुख्यमंत्री आहे असा मुख्यमंत्री मी आतापर्यंत पाहिला नाही. 1 नंबरचं कार्य करतोय. आणि ह्या सर्व लोकांनी हे जरांगे फरांगे सगळे तिकडं सोडून द्यावात. आणि महिन्याला घरी महिन्याला 1500 रुपये मिळतात, याचं थोडस भान घेतलं पाहिजे. आणि ह्या मर्दाईने आणि यांच्या सर्व जातीचं कुठल्याही इथं हे नाहीये. 18 जातीला सगळ्याला सारखा पगार आहे, सगळ्याला सारखं महिलांना बैल मानलेलं आहे, कुणालाही व्यतिरिक्त केलेलं नाही. त्याच्यामुळं या मुख्यमंत्र्यासारखा पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही. आणि याची नोंद सगळ्यांनी घ्यावा. आणि हे सरकार पुन्हा एकदा सरकारचं झालं. आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये काय होईल? आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये हा जो विषय वरच्या लेवलचा आहे. याच्यामध्ये मला एकदम सांगता येणार नाही साहेब. तुम्ही काही नागरिक आहेत, काय वाटतं तुम्हाला? काय परिस्थिती? धोंडे, भीमराव धोंडे. आष्टी मतदारसंघामध्ये काय चित्र आहे? भीमराव धोंडे. अजूनही काही नागरिक, काय बाबा कसा पाऊस पाणी काय झालं तुमच्या भागात? पाऊस भरपूर आहे, पिकं चांगले आले. आणि आम्ही लाडकी बहिणीला ज्याला पैसे दिले त्याला मतदान टाकणार आहेत.
म्हणजे लाडकी बहीण योजना जी सुरू केली सरकारने त्याचा तुमच्या घरात लाभ भेटला का? हो भेटलं ना. चांगली योजना आहे. होय. आष्टी तुम्ही कुठून नाही जी फुलाचा असेल त्याला टाकणार मत. कोणत्या गावातून आले तुम्ही बाजारात? दासखेड. मग आता धोंडे दरेकर आज बेदस उभा राहणार आहेत. काय वाटतं कोण होईल आमदार? जी फुलाचा असेल त्याला टाकणार. म्हणजे कमळलाल जे असेल ते. कमळाला. अजूनही काही बरेचसे नावकरी कुठून आले तुम्ही? सर असं बोला. पाऊस पाणी वगैरे कसं झालं? बरं आहे. पाऊस किती झाला? पाऊस भरपूर आहे यंदा. नुकसान झालं? हो सोयाबीनचं झालंय ना. आष्टी पाटाचा शिरूर विधानसभेची निवडणूक लागली. यामध्ये धोंडे दरेकर दस आज बी उभा राहणार आहे. काय वाटतं तुम्हाला काय होईल? दोंडे. हो. कशामुळे बरं काय? विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि सुरेश धस यांनी जी कामं केली ते नाही मान्य नाही का तुम्हाला? करतात ना, ते बी करतात ना. अजूनही काही नागरिक आहेत आपल्यासोबत बाजारामध्ये, बघूयात काय त्यांच्या प्रतिक्रिया. भाजीपाला मार्केटमध्ये आपण सध्या आहोत आणि पाटोदा शहरातल्या आठवडी बाजार सध्या सुरू आहे. आपल्यासोबत युवक शेतकरी आहे, त्याला विचारू गेल्या किती दिवसापासून या बाजारामध्ये येतो काय? लॉकडाऊन पासून. कुठून आले तुम्ही? मंगेवाडीहून. आणि सध्या जे भाजीपाल्याचे रेट आहेत काय परिस्थिती? सध्या चांगले मनावाशी. म्हणजे मागील काही दिवस जोरदार पाऊस झाला त्याच्यामुळे काही नुकसान वगैरे झालं? भरपूर नुकसान झालं. काय झालं? काय आपलं जेवढा भाजीपाला टाकला होता तेवढा सगळा जळून जायचा पावसाने. काय काय होतं शेतामध्ये? मेथी, कोथिंबीर, टोमॅटो. आता काय भाजीपाल्याचा रेट काय? भाजीपाला शेपू 10ला आहे, कोथिंबीर आहे, पालक आहे, भेंडी 10ला पावशेर आहे, कारलं, टमाटर सगळं 20 रुपये पावशेर येत आहे. म्हणजे काय परिणाम काय झाला का सध्या बाजारात? परिणाम बाजारावर पावसामुळे जास्त झालेत. आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेची आता निवडणूक जाहीर होणार आहे काही दिवसातच. त्यामध्ये आमदार बाळासाहेब आजबे, धोंडे दरेकर, धस हे उभा राहणार आहेत. काय वाटतं काय चित्र राहील? काय सांगता येत नाही त्यांचं. आपल्याला तरी सध्याचे जे आमदार आहेत ते चांगलं काम चालू केलं. आहे आपलं, असं चालू आहे आपलं काम. आणि आपण सध्या कसं आहे, बरं जाऊ दे, हे राजकारणाचं सोडून देऊ आपण. पण सरकारने अजून काय करायला पाहिजे का बाबा विकास काम? शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला सगळं होतंय. शेतकऱ्याचे जे हमी भाव, मालाला फिक्स भाव पाहिजे, जर हे दिलं तर चांगलं राहील का? चांगलं राहील. शासनाने आता जे या वेगवेगळ्या योजना सुरू केल्यात तर त्याचा फायदा भेटतो का लोकांना? फायदा भेटतो. तुझ्या गावात वगैरे? सगळ्यांना भेटलाय. बहीण योजना जी सुरू झाली भेटलाय, फवारणी पंपाचा भेटलाय, पुन्हा अनुदान पडायला लागलेत केवायसी केल्यानंतर. सरकार जे काम करते ते चांगले चांगलंय. सध्याचे आमदार बाळासाहेब आजबे त्यांनी पण कामं केलीत बऱ्याचशा गावात, चांगले आहेत. आपल्या इकडं नाही, म्हणजे आपल्याला माहित नाही, ते आपल्या इथं केलेलं नाही पण केलेत असं. चांगले काम केले. अशा प्रतिक्रिया बाजारातल्या आठवडे बाजारामध्ये पण व्यक्त होतात की शेती संदर्भात शासनाने एक योग्य निर्णय घ्यायला पाहिजेत असं आम्हाला वाटतं, अशी युवक शेतकरी सांगत आहेत. अजूनही बाजारातले काही शेतकरी नागरिक आहेत, त्यांना विचारू आपण. अजूनही बाजारामध्ये आठवडे बाजारामधले काही भाजीपाला विक्रीसाठी आलेले युवक आहेत, शेतकरी, त्यांना विचारू की सध्या काय भाजीपाल्याची काय अवस्था आहे, परवडतं का? भाजीपाल्याची अवस्था बरी आहे, पण पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. या मापामध्ये काय भाव नाहीयेत. कमीत कमी 40 रुपये 50 रुपये तरी भाजीला भाव हवा आहे, पण पुरामुळे आणि पावसामुळे भाजीचे बाजार भाव सध्या पडले. काही दिवसापूर्वी जे पाऊस झाले होते या भागामध्ये काही नुकसान झालं का? हो, भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पाटोदा तालुक्यामधून मांजरा नदी मोठी वाहते, त्यामुळे कमीत कमी नाही म्हणलं तरी 200-300 एकर वरती नुकसान झालेलं आहे. आता काही दिवसांनीच आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. यामध्ये आमदार बाळासाहेब आजबे, विधान परिषदेत तत्कालीन आमदार सुरेश धस, धोंडे दरेकर हे उभा राहणार आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय चित्र राहील? तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये हाकेंचं आणि जरांगेंचं आंदोलन, उपोषण झाल्यामुळे, या उपोषणामुळे बराच काही फरक पडेल. तरी अण्णा, सुरेश धस अण्णा आणि धोंडे साहेब यांच्यामध्ये दोघांमध्ये टचल होईल. कोणाची हवा राहील, कोण राहील? धस अण्णा आणि धोंडे साहेब या दोघांची हवा समसमांतर राहील. याच्यामध्ये थोड्या फरकाने काहीतरी कमी जास्त होईल. आलेले काही युवक शेतकरी आहेत, त्यांना विचारू आपण की मागील काही दिवसापूर्वी तुमच्या भागामध्ये पाऊस पाणी पडलं का? काय भरपूर पाऊस झाला, नुकसान बी भरपूर झालं. अतिवृष्टी झाली आमच्याकडे, नदीच्या कडेने सगळ्या शेताचं नुकसान झालं. कुठून आले तुम्ही बाजारामध्ये? आम्ही नफरवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. पाटोदा शिरूर विधानसभेची आता निवडणूक लागणार आहे. यामध्ये आमदार बाळासाहेब आजबे, सुरेश धस, धोंडे दरेकर हे या निवडणुकीत उभा राहणार आहे. अन्य काही बी
आणखी उमेदवार राहतील, पण काय चित्र राहील, काय परिस्थिती? आता ओव्हरऑल जर तसं पाहिलं आता ह्याच्यात बरेच मुद्दे आहेत. मराठा आरक्षणचा बी मुद्दा आहे, परत आता उभा कोण कोण राहते ह्याच्यावर बी डिपेंड राहील. सध्या तुमच्या भागात कोणाची हवा आहे, काय वाटतं? आजबे, धोंडे, धसदरे का? आता सध्या रनिंग आमदार आजबे काका आहेत, सुरेश अण्णाचं बी चांगलं. मागील काही दिवसामध्ये आमदार बाळासाहेब आजबेंनी पण चांगले काम केले, काय वाटतं? आता उभा कोण कोण राहते ह्याच्यावर डिपेंड राहते. पण आजबेंविषयी काय वाटतं सध्याचे आमदार? आजबे चांगलं काम आहे त्यांचं बी. असं चित्र सध्या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पाटोदा शहरातल्या गुरुवारच्या आठवडी बाजारामध्ये आपण आहोत आणि आपल्या सोबत या भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या मावशी आहेत. त्यांना विचारू की शासनाने हे लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, तुम्हाला फायदा भेटला का त्याचा? हो भेटला. कुठून आले तुम्ही? काय आम्ही सांगवीवरून आलो तर हे भाजीपाला वगैरे विकतात, ही परवडत का कसं? हो परवडत आहे ना, आपलं घरचं असल्यामुळे परवडतंय, आपल्याला व्यापाराचं घेऊन नाही परवडत. आतापर्यंत किती हप्ते भेटले लाडकी बहिणीचे? मला एकच भेटला आताच. पण सरकारने ही योजना सुरू केलेली आहे, ती चांगली आहे का? चांगली आहे ना, कारण की त्यांना सरकारला त्याचा फायदा होईल ना, आणि तुम्हाला पण होईल ना? आम्हाला बी होईन आणि त्यांना बी होईन. जे का ग्रामीण भागातल्या गोरगरीब महिला असतात त्यांना ही जी रक्कम भेटते ती फायदाच होणार. फायदाच होईल ना. फक्त एवढंच आहे की ज्या माणसाला पगार येत त्यांच्या नवऱ्याला, लेकराला, त्यांच्या सगळ्यालाच आहे, पुरीला, सुनायला, त्या माणसाला तरी नव्हता हे पगार. निवड शेतकऱ्याला पाहिजे होता. नाही नाही, बंद होणार आहे आता. ज्यांना असे फॉर्म भरलेले आहेत ती बंद करणार आहे सरकार. ज्या महिलेला कुठले लाभ म्हणजे शासनाचा भेटत नाही अशा महिलांसाठी. भैया मी माझं खरं सांगू, माझ्या घरात कुणी सुद्धा नोकरीला नाही. जे इतके आम्ही भाजीपाला याच्यावर आमचा खर्च बघतोय आणि नोकरीला कोणीच नाही. सरकार आज बी सुरेश बस उभा राहणार आहेत, काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? मी सांगू का, हे पगार दिला हेच निवडून येणार, भाजपच निवडून येईन असं वाटतंय मला. सध्या आता आष्टीच्या पद्धतीने महिलांच्या प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत आहे. तर मत आहे भाजपच सगळं निवडून यावा, माझं मत आहे. हा मंडळी, ह्या होत्या पाटोदा शहरातल्या आठवडी बाजाराचा कल. यातून अनेक संमिश्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या, परंतु बरंचसं पाणी आता पुलाखालून वाहणार आहे. आचारसंहिता लागणार आहे, त्यानंतर उमेदवार ठरणार आहेत, प्रचार रंगणार आहे आणि प्रचारानंतर मतदान होणार आहे. यातूनच आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचा आमदार कोण होणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे. हे सर्व होत असताना आता सर्वांना याची प्रतीक्षा लागलेली, परंतु तोपर्यंत पाहत राहा आमचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे हवा कोणाची. मंडळी, आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा. पाहत रहा आज मराठी. कॅमेरामॅन ऋषिकेश धोंडेसह मी अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, पाटोदा, बीड.